हॅलो, नमस्कार. स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सप्टेंबर 2025मधील संपूर्ण करंट अफेअर. यामध्ये आपण करंट अफेअरसोबत जो काही स्टॅटिक क्वेश्चन आहे, जो न्यूजमध्ये आहे, तो सुद्धा आपण या व्हिडिओसोबत कव्हर करणार आहोत आणि तो पण MCQ स्वरूपात. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. तर सुरू करूया आपल्या पहिल्या क्वेश्चनला. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, भारतात सप्टेंबर 2025मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक प्रतिव्यक्ती उत्पन्न म्हणजेच पर कॅपिटल इन्कम नोंदविलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, तेलंगणा राज्याने. तेलंगणा राज्याने 2024-25साठी प्रतिव्यक्ती उत्पन्न 3.87 लाख रुपये नोंदवलेले आहे. यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक आहे. त्यामध्ये कर्नाटक आणि हरियाणा याला मागे टाकून तेलंगणाने पहिला क्रमांक पटकविलेला आहे. यामागचं मुख्य कारण तेलंगणामधील शेती, कापूस आणि बागायती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ हे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणजेच नॅशनल न्यूट्रिशन वीक भारतामध्ये केव्हा साजरा केला जातो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 1 ते 7 सप्टेंबरमध्ये. राष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या दरम्यान साजरा केला जातो. हा सप्ताह निरोगी आहार, पौष्टिकता आणि संतुलित आहाराबद्दल जनजागृती करण्यासाठी आहे. 2025ची याची थीम आहे ईट राईट फॉर अ बेटर लाईफ. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सरकारने सप्टेंबर 2025मध्ये कोणत्या संरक्षण सौद्यावर स्वाक्षरी केलेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, तेजस MK-1A लढाऊ विमान. तर संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत तेजस MK-1A लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी लगभग 62,370 कोटीचा करार केलेला आहे. यामध्ये 97 विमाने भारतीय वायुसेनेसाठी तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सप्टेंबर 2025मध्ये चीनच्या कोणत्या शहरात शंघाई सहयोग संघटना याची शिखर परिषद पार पडलेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, तियानजिंग. तर शंघाई सहयोग संघटना याची जी परिषद झालेली आहे ती चीनमधील तियानजिंग शहरात पार पडलेली आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेमध्ये सहभागी होऊन द्विपक्षीय चर्चा केलेली आहे. यामध्ये सुरक्षा सहयोगावर मोठ्या प्रमाणात भर दिलेली आहे. त्यानंतर आपण या संघटनेसंबंधित थोडेसे काही अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन पाहून घेऊया. तर शंघाई सहयोग संस्था याची स्थापना केव्हा झालेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 2001मध्ये. त्यानंतर या संस्थेचं मुख्यालय कुठं आहे? याचं आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तो वर्ल्ड मॅरिटाईम डे जगभरात कधी साजरा केला जातो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 25 सप्टेंबरमध्ये. वर्ल्ड मॅरिटाईम डे दरवर्षी 25 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. यामध्ये सागरी परिवहन, सुरक्षा आणि जागतिक तटांसाठी जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सप्टेंबर 2025मध्ये भारताने कोणत्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI नेटवर्कमध्ये सहभाग घेतलेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, हेल्थ AI ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्क. तर भारत सरकारने हेल्थ AI ग्लोबल रेग्युलेटरी नेटवर्कमध्ये सहभागी होऊन हेल्थ AIची सुरक्षितता, डेटा प्रायव्हसी आणि आरोग्य क्षेत्रातील तांत्रिक उपाययोजनासाठी नगदी दृष्टिकोन अंगीकारला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर वाळवंटी बेटं म्हणजेच बॅरन आयलँड, ज्यामुळे अलीकडे ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे, तो कोणत्या समुद्रात आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, अंदमान समुद्र.
तर वाळवंटी बेटं म्हणजेच बॅरन आइसलँड हे अंदमान समुद्रात असून भारताचे एकमेव सक्रिय ज्वालामुखी येथेच उत्पन्न होतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतीय मानवाधिकार आयोगाने सप्टेंबर 2025साठी कोणता नवीन इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, नॅशनल ह्युमन राईट कमिशन इंटर्नशिप प्रोग्राम. तर सप्टेंबर 2025मध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन म्हणजेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी नवीन इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे. याचा उद्देश तरुणांमध्ये मानवाधिकार विषयक ज्ञान आणि अनुभव देणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रीय डिजिटल सेवा वितरणासाठी स्वर्ण पुरस्कार जिंकणाऱ्या ग्रामपंचायतीचे नाव काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, राऊरकेला. तर राष्ट्रीय ई शासन म्हणजेच ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025मध्ये नवीन श्रेणीत स्वर्ण पुरस्कार राऊरकेलाच्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे, ज्याने डिजिटल सेवा वितरणामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर 2025मध्ये इंटरपोलच्या आशियाई प्रादेशिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणत्या संस्थेने केलेले आहे किंवा एजन्सीने केलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, सीबीआय आहे. तर इंटरपोलच्या आशियाई प्रादेशिक परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सप्टेंबर 2025मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय कडून निवृत्त झालेल्या पश्चिम आफ्रिकी राज्यांपैकी कोणते राज्य आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, मार्ली आणि बुर्किना फासो. यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर आंतरराष्ट्रीय साइन भाषाचा दिवस 2025 म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेज याचा विषय काय होता किंवा याची थीम काय होती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, सशक्तीकरणासाठी साइन भाषा. तर आंतरराष्ट्रीय साइन भाषांचा दिवस 2025 याची थीम होती सशक्तीकरणासाठी साइन भाषा. याचा उद्देश साइन भाषाचा जागतिक दर्जावर प्रसार करणे आणि त्यांच्या वापरकर्त्यांना सशक्त बनवणे होते. हा दिवस दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया या उपक्रमाच्या कोणत्या वर्धापन दिन साजरा केलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 11 वर्ष पूर्ण. मेकिंग इंडिया उपक्रमाला 25 सप्टेंबर 2025 रोजी 11 वर्षे पूर्ण झालेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा दिवस साजरा केलेला आहे. हा उपक्रम भारताच्या आर्थिक विकासासाठी आणि उद्योजक धोरणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सप्टेंबर 2025मध्ये कोणत्या देशात जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित केलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, युनायटेड किंगडममध्ये. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 युनायटेड किंगडमच्या लिव्हरपूलमध्ये 4 सप्टेंबरपासून आयोजित केली गेली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतातील सेंद्रिय उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ऑस्ट्रेलिया. तर भारताने ऑस्ट्रेलियासोबत सेंद्रिय उत्पादनाच्या क्षेत्राला बल देण्यासाठी करार केलेला आहे, ज्यामुळे या क्षेत्रावर व्यापार आणि गुणवत्तेवर सुद्धा सुधारणा होईल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतातील पहिल्या पोर्ट आधारित हरित हायड्रोजन पायलट प्रोजेक्टची उभारणी कुठे झालेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, VOC पोर्ट तमिळनाडूमध्ये. तर VOC पोर्ट तमिळनाडू येथे पहिली पोर्ट आधारित हरित हायड्रोजन पायलट प्रोजेक्टची उभारणी केलेली आहे. या प्रोजेक्टचा उपयोग पोर्ट परिसरातील स्ट्रीट लाईट्स आणि इलेक्ट्रिक व्हेकल याला चार्जिंग करण्यासाठी होणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. बाथुकम्मा पुष्प सण मुख्यत्वे कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, तेलंगणामध्ये. तर बाथुकम्मा हा 9 दिवसाचा पुष्प सण तेलंगणा राज्यात साजरा केला जातो. हा नवरात्री
प्रमाणेच आहे. या सणांमध्ये महिला देवी गौरीची पूजा पुष्पाच्या आसनावर केली जाते. हा सण सांस्कृतिक वारसा उभारण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती निवड झालेली आहे. आता आपण उपराष्ट्रपती संबंधित काही महत्त्वाचे कलमसुद्धा पाहून घेऊया. तर कलम 63 मध्ये सांगितलेले आहे की भारताचा एक उपराष्ट्रपती असावा. त्यानंतर कलम 64 मध्ये सांगितलेले आहे की उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. त्यानंतर कलम 66 मध्ये उपराष्ट्रपतीच्या इलेक्शन संबंधी सांगितलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर राज्य ऊर्जा कार्यक्षमतेच्या निर्देशांकात जी याची 6वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे, यामध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि असम. तर ऊर्जा कार्यक्षमतेच्या दिशेने राज्याची उत्कृष्ट कामगिरी झालेली आहे. त्यामध्ये त्यांची अक्षय ऊर्जा क्षमता आणि पर्यावरणपूरक धोरण याचा गौरव होतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारताची सर्वात जलद ट्रेन सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या नावाने सुरू झालेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नमो भारत. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. करेक्ट द मॅप मोहिमेला समर्थन कुठल्या आंतरराष्ट्रीय संघटनेने केलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी आफ्रिकन युनियन. तर जागतिक मानचित्रातील अतिक्रमित भाग ओळखण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी आफ्रिकन युनियनने या मोहिमेला पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. आशिया कप 2025 ही स्पर्धा कुठे पार पडलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी UAE मध्ये. या स्पर्धेचे आयोजन UAE मध्ये करण्यात आलेले होते. यामध्ये भारताने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. WTO मध्ये भारताने सप्टेंबर 2025 मध्ये कोणती प्रमुख कारवाई केलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ऑप्शन बी अमेरिकेच्या उच्च टॅरिफवर अपीलसुद्धा केलेली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. PM E-ड्राईव्ह योजनेचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे. या योजनेचा मुख्य हेतू पर्यावरणपूरक वाहने बाजारात आणून प्रदूषण कमी करणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारताच्या पहिल्या अंतराळाच्या वेधशाळेचे नाव काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी ॲस्ट्रोसॅट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर ॲस्ट्रोसॅट या अंतराळ वेधशाळेचे कोणत्या वर्षी 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2025 मध्ये. 2025 मध्ये ॲस्ट्रोसॅट या अंतराळ वेधशाळेला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्यामुळे हा न्यूजमध्ये होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 4 सप्टेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या धोरणाला आझाद भारताचा सर्वात मोठा निर्णय म्हटलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी GST सुधारणा. तर PM नरेंद्र मोदी यांनी GST सुधारण्याला आझाद भारताचा महत्त्वाचा मोठा निर्णय असे सांगितलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. यामध्ये आपण स्पेशल डेज म्हणजेच दिनविशेष पाहणार आहोत सप्टेंबर महिन्यातील. तर शिक्षक दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए 5 सप्टेंबरमध्ये. या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीसुद्धा आहे. त्यानंतर जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए शिक्षणाचा प्रचार आणि जागरूकता वाढवणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सप्टेंबर 2025 मध्ये हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी
14 सप्टेंबरमध्ये. हिंदी दिवस हा दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, जागतिक गेंडा दिवस कधी साजरा केला जातो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 22 सप्टेंबर रोजी. त्यानंतर अंत्योदय दिवस कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी पंडित दीनदयाल उपाध्याय. 25 सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, 28 सप्टेंबर या दिवशी कोणत्या 2 महत्त्वाच्या घटना लक्षात घेतल्या जातात? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी भगतसिंग यांची जयंती व जागतिक रेबीज दिवस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, तर हरतालिका तीज या सणासाठी योग्य विधान कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी स्त्रियांनी उपवास करणार असतात. तर हरितालिका तीज हा स्त्रियांनी सौम्य उपवास करून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी साजरा केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, तर नासा याने नुकतेच कोणते मिशन लॉन्च केलेले आहे जे हेलिओस्फिअरचे मॅपिंग आणि सौर वारा याचा अभ्यास करणार आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी IMAP म्हणजेच इंटरस्टेलर मॅपिंग अँड एक्सेलरेशन प्रोब. हे नासाचे हेलिओस्फिअरच्या सीमेवर मोशन करणारे मिशन आहे जे सौर वारा आणि ऊर्जावान कणांचा अभ्यास करते. हे पृथ्वी आणि सूर्य L1 लॅग्रेंज पॉईंटवर स्थित आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, सप्टेंबर 2025 मध्ये सर्वात प्रथम कोणत्या देशाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित मंत्री नेमलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अल्बानिया. अल्बानियाने जगात पहिला AI मंत्री डेला नेमला आहे, ज्याचा उद्देश प्रशासकीय प्रक्रियांचा वेग वाढवणे आणि त्यामध्ये पारदर्शिता आणणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, इस्रोने कोणत्या भारतीय कंपनीला SSLV म्हणजेच स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेहिकल उत्पादनासाठी 100वी तंत्रज्ञान हस्तांतरित केलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. तर इस्रोने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला SSLV तंत्रज्ञानात हस्तांतर केले. त्यांनी जागतिक स्तरावर छोटे उपग्रह सहज लॉन्च करण्यासाठी ही मोहीम आहे. त्यानंतर योमित्रा हा मानवीय स्वरूपाचा रोबोट कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए इस्रोने. योमित्रा हा भारताचा मानव अंतराळ मोहिमेसाठी तयार केलेला आहे. जो अंतराळात माणसाला सहाय्य होईल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, डिटेक्स एशिया 2025 प्रमुख तंत्रज्ञान प्रदर्शित कोणत्या शहरात झालेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी क्वालालंपूर. जिटेक्स एशिया 2025 क्वालालंपूर मलेशियामध्ये झालेले आहे, जिथे स्मार्ट सिटी, AI व नव्या तंत्रज्ञानावर भर दिला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, तिरुपती नगरीय विकास प्राधिकरणाने स्वर्णमुखी नदीच्या पुनर्जीवनासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी स्वर्णमुखी नदी पुनरुज्जीवन योजना. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, GST 2.0 अंतर्गत कोणते टॅक्स स्लॅब रद्द करण्यात आलेले आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 12 आणि 28. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, 2025च्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात केलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी इंग्लंडमध्ये. त्यानंतर इस्राईलने कोणता नवीन स्पाय सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ओपेक 19. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया, हिरकणी बुर्ज कोणत्या किल्ल्यावर स्थित आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी रायगडमध्ये.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या घरी हे कोणत्या क्षेत्रात सुरू केलेले आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, स्थानिक पातळीवर शासन योजना घरपोच देणे. तर स्थानिक पातळीवर शासन योजना घरपोच देण्याच्या उद्दिष्टाने ही योजना सुरू केलेली आहे. यामध्ये नागरिकांना स्थानिक पातळीवर सरकारी योजनांचा सुलभ लाभ मिळावा त्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे, ज्यामुळे शासन अधिक पारदर्शक व जवळीक होईल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र सरकारने लिफ्ट सिंचन योजनेसाठी वीज सबसिडी कोणत्या वर्षापर्यंत वाढवलेली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 2027 पर्यंत. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 2025मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, आचार्य देवव्रत. तर सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती निवड झाल्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अतिरिक्त महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. त्यानंतर सप्टेंबर 2025मध्ये नियुक्त केलेले राज्यपाल हे कितवे राज्यपाल आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 24. तर राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, भारताचे राष्ट्रपती. याचबरोबर आपले करंट अफेअर संबंधित महत्त्वाचे क्वेश्चन संपलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजेच आम्ही जे नवीन व्हिडिओ टाकू ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर धन्यवाद.